देवादिदेव महादेवांना खुश करण्यासाठी स्तुती करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस असतो। आणि आजच्या दिवशी सोलापूरसह देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महादेवांच्या दर्शनासाठी सर्व भाविक जे आहेत, भक्त जे आहेत, त्या ठिकाणी आपल्या भागातील मंदिरामध्ये जाऊन महादेवांचं दर्शन घेऊन त्यांना बेलपत्र वाहण्याचं एकंदरीतच आजचा दिनक्रम असतो। पहाटेपासूनच सोलापूरच्या श्री मल्लिकार्जुन मंदिरामध्ये या ठिकाणी भक्तांची मोठी रीग आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी या मल्लिकार्जुन मंदिराची स्थापना जी आहे, या शिवलिंगाची स्थापना जी आहे ती केलेली होती। आणि आपण या मंदिराचा इतिहास जर पाहिला तर साधारणपणे 1100 वर्षांपूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांनी हे शिवलिंग मल्लिकार्जुन मंदिर जे आहे ते स्थापन केलेलं होतं। खरं तर या मंदिराची आख्यायिका अशी आहे की सोलापूरचा भुईकोट जो किल्ला आहे, या भुईकोट किल्ल्यामध्ये हे सुरुवातीला मंदिर बांधण्यात आलेले होते। मात्र आक्रमकांच्या सर्व आक्रमणामुळे या ठिकाणी हे मंदिर जे आहे ते त्या भुईकोट किल्ल्यातून या ठिकाणी सोलापूरच्या बाळेवेस परिसरामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये स्थापन करण्यात आलं। आणि ज्या पद्धतीचं मंदिर भुईकोट किल्ल्यामध्ये होतं त्याच पद्धतीचं मंदिर जे आहे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते की जवळपास 900 वर्षांपासूनचं हे मंदिर आहे। 900 वर्षांपासूनची ही परंपरा आहे। सर्व भक्तगण जे आहेत ते आपल्या लाडक्या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात रांगा लावतात आणि महादेवाला आपलं जे दर्शन आहे हे दर्शन घेऊन कृतकृत्य झाल्याची भावना त्यांच्या मनामध्ये असते। खरं तर महाशिवरात्रीनिमित्त देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम सुरू असतात। त्यातच महादेवांचे जे भक्त आहेत ते आज दिवसभरामध्ये आपल्या महादेवाचं दर्शन घेतात आणि दिवसभर उपवास करून या ठिकाणी आजचा हा महाशिवरात्रीचा दिवस जो आहे तो पार पडत असतो। खरं तर हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अनन्य असं साधारण महत्त्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे सोलापूरच्या या बाळेवेस परिसरातील मंदिरामध्ये पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी जी आहे त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद बातकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।